या संदर्भात इन्कम टॅक्सच्या पथकानं संजीव राजे नाईक निंबाळकरांची चौकशी केली आणि श्रीमंत संजीवराजे यांच्या निवासस्थानावर जे आयकर विभागाने जे चुकीच्या मार्गाने जे कारवाई केलेली आहे त्या कारवाईतून खऱ्या अर्थानं निष्पन्न तर काय होणारच नाही, परंतु त्या चुकीच्या पद्धतीनं केलेल्या चालू असलेल्या कारवाईचा आम्ही फलटण शहरातल्या तालुक्यातल्या राजेगाट्याच्या राजेप्रेमीच्या वतीनं जाहीर निषेध करतो। महाराणी सईबाई यांचं माहेर घर असणारं, त्याचबरोबर श्रीमंत मालोजी राजे नाईक निंबाळकर यांचं वारस असणारं असं हे घराणं आहे। आणि श्रीमंत मालोजी राजे नाईक निंबाळकर यांनी संस्थान विलीन झाल्यानंतर स्वतःचा तिजोरी सरकारच्या स्वाधीन केलं असं मोठं घराणं असणाऱ्या या घराण्यावरती राजकीय हेतू ठेवून आज जो छापा पडलेला आहे त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। साताऱ्यापाठोपाठ आता पुण्यात सुद्धा निंबाळकर कुटुंबावर आयकर विभागाच्या धाडी ज्या आहेत त्या आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। पुण्यातील प्रभात रस्त्यावर असलेल्या बंगल्यात आपण जर पाहिलं तर इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर विभागाचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हा सगळा प्रकार जो आहे तो खरं तर एका दूध संघाशी रिलेटेड असला तरीसुद्धा पुणे असेल, सातारा असेल किंवा इतर शहरात ज्या ठिकाणी निंबाळकरांच्या ज्या मालमत्ता आहेत त्या ठिकाणी आयकर विभागाची आज सकाळी 6 वाजल्यापासूनच जी छापेमारी आहे ती देखील सुरू आहे। कुटुंब जे आहे ते देखील आतमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र रघुनाथ राजे जे आहेत ते फलटणमध्ये असल्याची माहिती सध्या सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। आपण जर पाहिलं तर मोठा बंगला आहे या ठिकाणी प्रभात रस्त्यावर आणि सकाळपासूनच जो खरं तर हा संपूर्ण प्रकार आहे तो एका दूध संघाशी निगडीत असून जी छापेमारी आहे ती देखील आता आयकर विभागाकडनं सकाळपासूनच सुरू आहे। दोन्ही निवडणुका ज्या लोकसभा होत्या, विधानसभा होत्या त्यावेळेला या संपूर्ण नाईक निंबाळकर कुटुंबाने शरद पवारांची साथ दिली होती आणि त्यानंतर महायुतीच्या विरोधात देखील प्रचार केला होता। त्याच अनुषंगाने खरं तर ही कारवाई आहे का असा देखील छुपा सुरात प्रश्न जो आहे तो राजकीय वर्तुळात आता सुरू झालेला आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज।